अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। बळीराजाला मराठवाड्यासाठी 1418 कोटी वितरण होण्यास सुरुवात झाली आहे। 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत, त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत। शेतकरी बांधवांनो, राज्यातील 40 लाख अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता हजारो कोटी रुपयांचा निधी सरकारने टाकलेला मंजुरी दिली आहे। बघा, 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मान्यता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। आता बघा, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी ठरणार आहे। बघा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी तब्बल 12,000 कोटी रुपयांची मोठी निधी आता सरकारने मंजूर केली आहे। बघा, जी काय आता मंजुरी सरकारने दिली ते बँकांना आता पाठवण्यात आलेली आहे। बघा, पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे हे माहिती सांगितलेली आहे फडणवीस साहेबांनी। आजपासून पुढील 3 दिवसांनी आणि 3 ते 4 दिवस हे कंटिन्युअसली तुमच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाटप होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे। बघा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतके दिवस पैसे मिळाले नाहीत, तर त्यांनी याच आता कारण सुद्धा सांगितलं आहे। 15 दिवसांपासून राज्याच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होती। या काळात कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे बँके खात्यामध्ये जमा करणे इथे शक्य नव्हतं, म्हणून नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना आणि अतिवृष्टी मदत हे सगळे काही निधी आता थांबवण्यात आलेले होते। भरपूरशा जिल्ह्यांमध्ये वाटप देखील झालं आणि काही जिल्ह्यांमध्ये वाटप बाकी राहिलेलं होतं, तर त्या जिल्ह्यांमध्ये आता पुन्हा वाटप करण्याचा सरकारने आदेश दिलेला आहे। बघा, सरकारने लगेच इथं हालचाल सुरू केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता हा बँकांना आदेश देऊन टाकलेला आहे। बघा, आज पहिला टप्पा, उद्या दुसरा टप्पा आणि परवा तिसरा टप्पा, अशा 3 दिवसात प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचवणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होऊ शकतात? सप्टेंबर महिना झालेला अतिवृष्टीमुळे आता जे काही नुकसान झालं होतं, तर त्या नुकसान झालेल्या जे काही बाधित झालेले शेतकरी होते, त्या शेतकऱ्यांची यादी आता सरकारने तयार केली। त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर सरकारने मोठा निर्णय टाकण्याचा आता पैसे घेतलेला आहे। आता अतिवृष्टीसाठी प्रति हेक्टरी 25,000 पासून तर तुम्हाला 30,000 रुपयेपर्यंत पैसे मिळणार आणि नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपये म्हणजेच 8वा हप्ता एकत्र बघा तुम्हाला आता पैसे मिळणार अशी माहिती आता त्यांनी सांगितलेली आहे। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा व्हायला सुरुवात झाली। तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ कदाचित शेवटपर्यंत नक्की पाहिल्यानंतर कोणत्या कारणास्तव तुम्हाला पैसे आले नाही आणि पैसे कधी येणार, दुसऱ्या टप्प्यात येतील का तिसऱ्या टप्प्यात येतील, सविस्तर अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। मुख्यमंत्री साहेबांनी आज 15 जिल्ह्यांना, उद्या आणखी 11 जिल्ह्यांना आणि परवा आणखी 10 जिल्ह्यांना हे पैसे जमा करण्याचा आदेश दिला। याचा अर्थ पुढील 3 दिवसात राहिलेल्या जे काही राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांना ही मदत थेट त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पोहोचण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये गव्हर्नमेंट पैसे टाकणार अशी देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे। 15 जिल्ह्यांचा समावेश यामध्ये आता करण्यात आलेला आहे। तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांची यादी मी सांगतो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की तुमच्या खात्यामध्ये तब्बल 23,500 पासून तर 25,000 रुपयापर्यंत इथं पैसे क्रेडिट होणार आहे। संपूर्ण अपडेट हे जाणून घेऊया, परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी बांधवांनो, बघा, खोट्या बातम्या सोशल मीडियावरती फिरत होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांना खरी माहिती इथं कोणीच सांगत नव्हतं। आता बघा, इथं कृषी विभागाने स्पष्ट आवाहन केलं, लोकांनी खोट्या जसं की संदेशावर विश्वास ठेवू नका। सरकार जेव्हा अधिकृतपणे निर्णय घेते, म्हणजे जी.आर काढत असते, तेव्हाच तुमच्या खात्यात पैसे जमा होतात। त्यामुळे फक्त सरकारच्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा। आजच सरकारने पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांची यादी जाहीर करून टाकलेली आहे। आता अतिवृष्टीचे पैसे म्हणजेच बघा 23 ते 24,000 रुपये तुमच्या खात्यावरती मिळणार आणि नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपये हप्ता म्हणजेच 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये मिळणार, हे देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आज पैसे मिळण्याची अपेक्षा आहे, त्यांनी हे 15 जिल्हे कोणते आहेत नीट तपासून घ्यायचे आहे। कारण की बघा, जर या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव नसेल तर कदाचित तुम्हाला तिसऱ्या टप्प्यात तर दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळणार, म्हणजे तुम्हाला ही यादी पाहणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे। बघा, आता जसं की दुसऱ्या टप्प्यांमध्ये इथं 12 जिल्ह्यांची इथं त्यांनी सांगितलेलं आहे की 12 जिल्ह्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता किंवा काहीच इथं तुम्हाला भेटणार नाही। सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं, त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार नाही। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, 12 जिल्हे अपात्र इथं ठरलेले आहे। बघा, हे 12 जिल्हे आता अपात्र करण्यात आलेले आहे, म्हणजे या 12 जिल्ह्यांना पैसे मिळणार नाही, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे। सरकारकडून हे सांगण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांच्या 2 वेगवेगळ्या याद्या आता तयार करण्यात आलेल्या आहेत।
पहिली यादी म्हणजेच अपात्र ठरलेल्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आणि दुसरी यादी म्हणजे उरलेल्या सर्व जिल्ह्यातील जे काही पात्र शेतकरी झालेले आहे त्या सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी आता सरकारने केलेली आहे. तर आता बघा शेतकरी बांधवांनो, नमोचा हप्ता कधी मिळणार, अतिवृष्टीचे पैसे कधी मिळणार, नुकसान भरपाई कधी मिळणार, याची जर का तुम्ही वाट बघत होते तर हा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि आनंददायी आजच्या व्हिडिओमधला निर्णय तुमच्यासाठी ठरणार आहे. यावेळेस आता हे पैसे तुम्हाला भेटणार नाही. सरकारने या जिल्ह्यांना अपात्र ठरवलेलं आहे आणि यांना पैसे मिळणार नाही असं सांगितलेलं आहे. त्याचसोबत तुमच्या खात्यात हे पैसे अतिवृष्टीचे 22,000 पासून तर 25,000 रुपयेपर्यंत मदत कशी मिळणार, कोणता फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे, नमूद शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुम्हाला कसे मिळणार हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला शेतकरी बांधवांनो. परंतु त्याआधी तुम्ही महत्त्वपूर्ण कामे जर का केली नसतील तर कदाचित तुम्हाला देखील पैसे मिळणार नाही, हे देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे. कोणती ती महत्त्वपूर्ण कामे तुम्हाला करणे अत्यंत आवश्यक करणार आहे तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही फार्मर आयडी जेणेकरून काढली नसेल तर काढून घ्या. कदाचित फार्मर आयडी तुम्ही ज्या भरपूरशा शेतकऱ्यांनी काढलेली नव्हती आणि भरपूरशा मात्रामध्ये शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली आहे, परंतु काही गलत्या काही मिस्टेकच्या कारणास्तव त्यांना अपात्र देखील करण्यात आलेले आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही जसं की PM किसान योजनेची KYC केली असेल तर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळाला. कदाचित तुम्ही PM किसान योजनेसाठी पात्र असूनही तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर लँड सीडिंग इनेबल आहे का, ॲक्टिव्ह आहे का, त्या व्यतिरिक्त तुमच्या बँकेच्या खात्याची तुम्ही जे काही DBT असणार आहे तर ते DBT लिंक केला आहे का, त्या व्यतिरिक्त तुमची KYC PM किसान योजनेची तुम्ही केली आहे का, हे नक्की एकदा चेक करून घ्या. त्या व्यतिरिक्त बघा नमूद शेतकरी योजनेची तुम्ही KYC केली आहे का, हे नक्की चेक करायचं आहे. त्या व्यतिरिक्त बघा जसं की तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरला असेल तर जे काही क्लेम होती, जे काही तुमचे डॉक्युमेंट होते, जे काय आता तुम्ही इन्शुरन्स क्लेम केला नसेल तर ते देखील केलं आहे का, हे नक्की तुम्हाला आठवायचं आहे. कारण की जेणेकरून हे सर्व कामे जर का तुम्ही केली नसतील तर कदाचित तुम्हाला हे छोट्या गलतीमुळे वंचित राहावं लागणार आहे. तर बघा आता PM किसान योजनेचा हप्ता ज्यांना मिळाला होता 21वा त्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार असं सरकारने सांगितलेलं आहे. अतिवृष्टी अनुदानाचे पैसे 20 डिसेंबरपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे. 20 डिसेंबरपर्यंत 100% तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, बहुतांश जिल्ह्यांमध्ये पैसे देखील वाटप होत आहे. बहुतांश शेतकऱ्यांना अपात्र कोणत्या कारणास्तव करण्यात आलं तर बघा त्यांनी म्हणजे त्यांच्या घरामध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगतो. त्यांची पत्नी आणि त्यांचे पती PM किसानचे जे काय फर्जी त्यांनी अर्ज केला आणि बनावटी कागदपत्रे करून त्यांनी अर्ज केला. पती आणि पत्नी दोन्ही PM किसान योजनेचा लाभ घेत होते. त्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं. आता तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल असं मला वाटतोय. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही जर का पात्र असाल, खऱ्या अर्थाने तुम्ही अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज इथं जसं की अपात्र करण्याजोगता नसेल तर कदाचित तुम्हाला देखील हा हप्ता कायमस्वरूपी इथं चालू राहणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. 20 डिसेंबरपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे. तर असेच शेती संदर्भातील हर एक व्हिडिओची माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहते शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.